मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन छान रेसिपीमध्ये। आजपर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनलवरती अशी रेसिपी कधीच पाहिली नसेल आणि कधी बनवली पण नसेल आणि कधी खाल्ली पण नसेल। आज मी एका नवीन वेगळ्या प्रकारे आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पुढे मी सांगणारच आहे काय बनवणार आहे। बटाट्यामध्ये अंडे टाकून कधी तुम्ही रेसिपी बनवली का? चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे घेतलेले आहे 2 बटाटे। अगोदर बटाटे घ्यायचे, अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे, त्या माती वगैरे लागलेली असती। आणि अशा पद्धतीने आपल्याला आपण भजे कसे बनवतो अशा पद्धतीने बटाट्याचे गोल काप बनवून घ्यायचे आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले बटाटे चिरल्याच्या नंतर काळे पडणार नाहीत। त्यामुळे याच्यामध्ये कधी पण पाणी ठेवायचं बटाट्यामध्ये। मी आत्ताच ओतून काढलेलं आहे पाणी। आणि आपल्याला याला पाण्याचा अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही। पूर्णपणे आपण बटाट्याच्या फोडीत ह्या चकल्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आपल्याला कोरड्या करून का घ्यायच्या, तर आपल्याला तेलामध्ये ह्या बटाट्याच्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। मी इथं पॅन गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये तेल थोडंसं जास्त घालून घ्यायचं। तेल गरम झालं की आपण आता बटाट्याच्या चकल्या तेलामध्ये तळून घेणार आहोत। इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपण बटाट्याच्या चकल्या तेलामध्ये अशा प्रकारे सोडून घेणार आहोत। कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या चकल्या आपल्या छान तळलेल्या आहेत, कलर सुद्धा छान आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहेत। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आपण भरपूर प्रकारचे पिझ्झा खाल्लेला असेल, पण बटाट्यामध्ये अंड टाकून कधी पिझ्झा बनवलाय का? अंड्याची पोळी जर घरातली मुलं जर खात नसतील ना, असा युनिक पदार्थ त्यांना बनवून द्या, खूप आवडीने खातील। छान तळलेल्या आहेत बटाट्याच्या चकल्या। याच्यावरती काय करायचं माहिती का, थोडंसं नॉर्मल मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्याने खरपूस लागतात, जास्त नाही पण नॉर्मल। आणि असं मिक्स करून घेऊया। इथे मी घेतलेली आहे 2 अंडी फोडून, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची। आपण त्या बटाट्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे, याच्यामध्ये फक्त थोडं नॉर्मल मीठ टाकून घ्यायचं। 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून। छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। मी कांदा इथं स्किप केलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा घालू शकता। कोथिंबीर घालूया कट करून घेतलेली, मिक्स करून घेऊया। आता आपण तेच पॅन ठेवलेला आहे तळून घेतलेला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे। आणि बटाट्याच्या चकल्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत, अंतर ठेवायचं नाही मध्ये। अशा पद्धतीने बटाट्याच्या चकल्या ठेवून घेतलेल्या आहेत। मध्ये आपल्याला थोडंसं होल ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपलं अंड थोडंसं खाली पण उतरल्या जाईल। मिश्रण टाकून घेताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा, फुल ठेवायचा नाही तर जेणेकरून आपले खालचे बटाटे करपल्या जातील। गॅस मी इथं मिडियम केलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला जे अंडे फोडून घेतलेले आहेत मिश्रण, हे अशा पद्धतीने याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। आणि हलक्या हाताने पांगून घ्यायचं व्यवस्थित। गॅस मिडियमच ठेवायचा आणि झाकण ठेवून 2 मिनिटं आपण वाफवून घेऊया। वाफवलेलं आहे। आपण याच्या अगोदर काय करूया माहिती का, कडा मोकळ्या करून घेऊया, जेणेकरून पटकन पलटी होईल। आता आपण याला पलटी करायला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने ताटात मी पलटी करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला दुसरी बाजू पण हे करून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे। तर आपण परत आता दुसरी बाजू टाकून घेणार आहोत। असंच ताटाने
त्याच्यावरती अशा पद्धतीने ना टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला इथे पिझ्झा मोडणार नाही। पहा अशा पद्धतीने गॅस इथं आपल्याला मिडियमच ठेवायचा। आणि मी इथं घेतलेला आहे चीजची एक वडी घेतलेली आहे। ही आता आपल्याला किसणीच्या सहाय्याने ना याच्यावरती अशा पद्धतीने ना किसून घ्यायची आहे। चीज टाकल्याने ना खूपच छान लागतं खायला। मुलांचा चौकून अशा प्रकारे टाकून घ्यायचं चीज टाकून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून ना फक्त 1 मिनिट वाफवून घ्यायचं। तुमच्याकडे चीज जर नसेल ना तुम्ही याच्यावरती तूप सुद्धा टाकून घेऊ शकता। छान असं मेल्ट झालेलं आहे आपलं चीज। आपला छान असा इथं पिझ्झा तयार झालेला आहे, पाहू शकता। मी गॅस बंद केलेला आहे। मस्त असा पिझ्झा इथं तयार झालेला आहे, पाहू शकता। घरच्या घरीच मुलांना ना अशा प्रकारचा आपण पिझ्झा सुद्धा बनवून देऊ शकतो। खूप छान लागतो खायला। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया। मस्त असा इथं पिझ्झा तयार झालेला आहे, पाहू शकता। आता आपण पिझ्झा कसा कट करतात ना त्याच प्रकारे आपण कट करून घेणार आहोत। आपण पिझ्झा कसा कट करतो त्याच प्रकारे मी इथं कट केलेला आहे। किती मस्त असं युनिक आपला इथं अंड्याचा आणि बटाट्याचा पिझ्झा तयार झालेला आहे। तुम्ही याला काय नाव देऊ शकता, तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा। कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा। मस्त असा माझा इथं पिझ्झा तयार झालेला आहे अंड्यापासून। कशी वाटली माझी इथं अंडा पिझ्झाची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल ना व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच युनिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।